झाले आमच्या सोबत. तिचं स्वागत आहे. प्रथमेश सोबत अक्षय कासार आणि पंच सिग्नल करते सामने ते सुरू होतो आहे. पीसी पाटील स्ट्रायकिंगचे पंच ते सुशांत मांजरेकर. पहिला चेंडू थोडंसं थांबून एक्झिक्यूट केलाय. मुख्य पंचांच्या भूमिकेत सुशांत मांजरेकर आहेत. दोन्ही पंच खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये काम पाडतात. इव्हन चारही पंच असं मी म्हणेन, शशी साटम, करुणाकर कोटियन, कल्याणी घोरपडे आपल्याला चार पंच या स्पर्धेमध्ये काम पाहत असताना बघायला मिळतात. पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय प्रथमेशने एका धावेने. धावसंख्या 1. गोलंदाज राज सिंग लेफ्ट आर्म. ओव्हरपिच आहे. उचलले चेंडू लेफ्ट हँड स्ट्रोक ऑन दी अप, वन बाउंस ओव्हर द लाइन, सीमारेषे बाहेर, दर्जेदार चौकार. अक्षय के बल्ले से खूबसूरत स्ट्रोक है, ज्यादा आगे गेंदबाजी करने की कोशिश राज सिंह द्वारा और उसका खामियाजा भुगतना पड़ा. बल्ले के बीचों बीच टाइमिंग बहुत ही बेहतरीन. जब आप सीधे बल्ले से बल्ले का पूरा चेहरा दिखा के खेलते हैं तो परिणाम बहुत अच्छा आता है. आवाज भी मीठी आई और उसके बाद में ये चौका. यहाँ से बल्लेबाज का जो कॉन्फिडेंस है बिल्कुल बढ़ने वाला है. हो निश्चितच. जेव्हा पॉवर प्ले सुरू असतो, पॉवर प्ले जर चांगले फटके येतात तर इव्हन नंतरच्या चेंडूवर जेव्हा तुम्ही त्याला सामोरं जाता निश्चितच चांगले फटके येऊ शकतात आणि हा कॉन्फिडन्स अशाच ठिकाणात मिळतो. ओव्हरपिच चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि अशा मुवमेंट आपण बघितले की वॅकंट एरिया होता, त्या ठिकाणी कोणीच काढू नाहीये आणि त्या ठिकाणी हा सेफली एक्झिक्यूट केलेला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये चौकारने खातं उघडलंय अक्षय कासारने. मंदार स्पोर्ट्सची कॅप दोन्ही खेळाडूंच्या डोकर तुम्हाला बघायला मिळते. हो चांगला चेंडू होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. इव्हन चांगला चेंडू तो बॅट्समन साठी सुद्धा होता. पूल करायचा प्रयत्न पण व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. पंचांचा इशारा येतो तो लेग बायचा सुशांत मांजरेकर यांचा. आणि पण बघतो की मगाशी मी उल्लेख केला की मंदार स्पोर्ट्स जी कॅप आपण बघतोय की दोन्ही फलंदाजाच्या डोक्यावर आहे मंदार स्पोर्ट्स आणि मंदार ठाकूर मी असं उल्लेख करेन मंदार स्पोर्ट्सच्या माध्यमातून, म्हणजे मंदार बॉन्ड या नावाने ते ओळखतात. त्यांच्याच हा ब्रँड तुम्हाला बघायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या डोक्यावर ही कॅप. चांगला टायमिंग, इथे झेल सुटलाय. त्या ठिकाणी बरंच काही दडलं असं मी म्हणेन प्रशांत. मागच्या काही आपण बघितलं सामन्यामध्ये बरेचसे झेल तिथे मात्र अंपायर उभे असायचे. अंपायरच्या मागे बऱ्याच ठिकाणी तिथे बऱ्याच वेळा तिथे झेल सोडले आहेत. आता सुद्धा तीच पोझिशन आहे. पंच सध्या तिथे नाही आहेत. पंच आपण बघतोय की दुसऱ्या बाजूला उभे आहेत, पण त्या ठिकाणी पंचांची जागा आहे. त्या ठिकाणी झेल बरेचसे सुटलेत आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे खूप काही दडलंय त्या ठिकाणी. प्राच्या सुद्धा त्या गोष्टी ऍक्सेप्ट करते. बिल्कुल. देखिए इससे पहले प्रसाद जी जिस तरह से वो गेंद आकाश की तरफ थी, मतलब ऊपर चली गई थी, अब ये फ्लैट थी. आपको सूरज की तरफ देखना नहीं था, सूरज की किरणें आपके आंखों की तरफ नहीं थी. स्क्वेयर के जो खिलाड़ी था वो पोजीशन में नहीं था, तैयार नहीं था ये कैच लपकने के लिए. धावसंख्या 7. फुल टॉस आहे, मिस टाइम आहे आणि दोन खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड होतोय शॉर्ट कव्हरिजर मध्ये. कम्पेअर्ड टू फर्स्ट मॅच या सामन्यामध्ये खूप चांगलं इम्प्रुव्हायझेशन बघायला मिळतं गोलंदाजीमध्ये. आपण बघतोय शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, अंबादा शिरसाट यांनी पुरस्कृत केलेला संघ. एक खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपण कव्हर केली, म्हणजे पळगाव टप्पा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुद्धा होते आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ आपण बघतोय. शिरसाट स्पोर्ट्स रिव्हर्स अटेम्प्ट, पण क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी सेट केलाय, खास करून प्रथमेश साडी. कारण प्रथमेशकडे जी क्षमता आहे किंवा त्याच्याकडे जे टॅलेंट आहे किंवा त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्याप्रमाणे तो फटकेबाजी करू शकतो, किती ते फटके तो खेळू शकतो याचा अंदाज घेऊन त्याच्यासाठी फिल्डिंग पोझिशन पॉवर प्लेमध्ये सेट केली, म्हणजेच डी बॅकवर्ड पॉईंटला. तिथे मात्र चेंडू कव्हर होतोय. तोपर्यंत मी तरी प्रथमेशला एकच धाव. संघाचं षटक इथे मात्र पहिलं षटक इथे जवळजवळ 9 धावा धावफलकावर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 9 धावा. त्यामुळे कम्पेरेटिव्ह टू फर्स्ट मॅच आपण जर बघितलं प्रशांत, इथे मात्र गोलंदाजीमध्ये खूप चांगली सुरुवात बघायला मिळते शिरसाट स्पोर्ट्स या संघाची. देखिए ठोकर जो बिल्कुल आप है ना बड़े पत्थर से नहीं लगते, छोटे पत्थर से लगती है. पहले मैच में हार के बाद थोड़ा संयम के साथ बल्लेबाजी कर रहे प्रथमेश ठाकरे और अक्षय, और रन संख्या 9 रन. ये स्टार्ट बिल्कुल आप देखेंगे इतना फ्लाइंग नहीं है, थोड़ा सा वेट एंड वॉच वाली क्रिकेट हुई है. और राज सिंह के लिए अगर बात करें तो बहुत बढ़िया स्टार्ट हुआ. 9 रन बने हैं, 10 से ज्यादा रन नहीं है. विकेट अगर देखें तो बहुत अच्छी खेल रही है. तो मेरे हिसाब से एक तरफ बल्लेबाजों ने वेट एंड वॉच वाली क्रिकेट खेली है और गेंदबाज के लिए बहुत अच्छा ओवर था. 9 रन दिए हैं. नाही निश्चितच दोन्ही संघाने एक सामना पराभूत झालेत. इव्हन त्यांना ताक फुंकून तर प्यायचंच आहे, पण जर ताकाच्या बाजूला जर लस्सीचा ग्लास असेल ते गटकन कसं पिता येईल तेवढ्या फास्ट बॅटिंग सुद्धा करावी लागणार, तरच तुम्ही समोरच्या संघावर दबाव आणू शकता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, किरण खोबरे बॉलिंग मार्कवर. बिल्कुल सही. यहाँ इस मैच में अगर आपको जीतना है तो आपके पास अच्छा बैंक बैलेंस चाहिए, रन तो आपको चाहिए ताकि बाद में गेंदबाजों के लिए कुशन मिले. और वो खराब गेंदें भी आते रहेंगे, ऐसा नहीं खराब गेंदें नहीं आएगी. अभी फुल टॉस गेंद इससे पहले भी आई थी आप, लेकिन आपने उसका ज्यादा फायदा नहीं उठाया.
खूप चांगलं टेलिकास्ट बघायला मिळालं स्क्रीनवर. घार ज्याप्रमाणे गिरटा काढते अण्णाभाऊ साठे क्रीडांगणावरती आणि तो मात्र कव्हर केला आमच्या कॅमेरामॅनने. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावर 9 आणि एक विकेट टेकिंग बॉलर गोलंदाजी मार्कवर येतोय किरण खोबरे. मागच्या सामन्यात त्याने कॉमेंट्री बॉक्स एंड कडे गोलंदाजी केली होती. आता मात्र आपण बघतोय समोरच्या एंडने. फुल लेन हवेमध्ये चेंडू वॅकेंट एरिया गॅप खूप मोठा आणि इथे मात्र मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन सीमारेषे बाहेर चौकार. अच्छा स्ट्रोक था, इसका जिक्र मैंने किया था. वो खराब गेंदें आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. फुल टॉस थी, पनिश किया और ज्यादा ताकत स्ट्रोक नहीं था, टाइमिंग के ऊपर निर्भर है और खाली जगह पर बिल्कुल एक अच्छा स्ट्रोक जिसकी जरूरत है. वेलकम बाउंड्री फॉर बैटिंग साइड. तर ऍक्शन प्ले जर तू बघितला प्रशांत, इथे मात्र बॅक ऑफ द लेन चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. थोडासा स्लोअर वन चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करून पहिल्या चेंडू सरप्राईज करत होतं स्ट्रायकिंगला प्रथमेशला, पण इथे मात्र त्याच्यात रडारमध्ये भेटलेला चेंडू सीमारेषेबाहेर चौकार. हो अप्रतिम डिलिव्हरी यॉर्क लाईन पूर्णपणे ब्लॉक केलं, डॉमिनेट केलं या चेंडूवर अक्षरशः प्रथमेशला. विकेट किपरने हलकंसं अपील केलं रवी अहिरेने, पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नव्हता. चेंडूचा इम्पॅक्ट काय होता, चेंडू कुठे पडलाय, कुठे ब्रश होतोय, कुठे लागतोय, हाईट फॅक्टर काय आहे, या सगळ्या गोष्टीची पडताळणी करतात अत्यंत अनुभवी पंच आहेत पी.सी. पाटील. भरपूर ऊन पावसाळे बघितले त्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या 13. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, थांबून एक्झिक्यूट केलाय चेंडू हवेमध्ये, भाग पडला फटका खेळण्यासाठी. किरण खोबरे मगाशीच मी उल्लेख केला की गोलंदाज हाचा आहे की जो विकेट घेऊ शकतो. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं की त्याच्या वाटेला 2 षटकं आली, शेवटच्या षटकात त्याने एक मात्र विकेट काढली होती, पहिल्या षटकात त्याला विकेट मिळाली नव्हती. पण इथे मात्र मी विकेट टेकर गोलंदाज काय आहे, कॅप्टनने सुद्धा ते सांगितलं होतं की आमच्या संघाकडनं आम्हाला अपेक्षा या खेळाडूकडनं आहे, तो विकेट काढू शकतो आणि त्याने विकेट काढून दाखवली आहे. यू आर एब्सोल्युटली राइट, आपने सही कहा. एक बार फिर कप्तान ने भी वही कहा था कि आपका तुरुप का पत्ता कौन है, तो वो इन्होंने कहा कि मेरा तुरुप का पत्ता किरण खोबरे. तो इन्होंने वो विकेट लिया, विकेट टेकर गेंदबाज है, ऑलराउंडर खिलाड़ी, बहुत बढ़िया गेंदबाजी की, पहला विकेट लिया है. रन संख्या 13 रन, 1 विकेट के नुकसान पर है. जब आप विकेट लेते हैं ना तो कॉन्फिडेंस बढ़ता है. बल्लेबाज बल्ले के बीचों बीच खेलता है तो बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ता है. लेकिन अभी किरण खोबरे बहुत बढ़िया गेंदबाजी और पहला विकेट चटकाया है. ज्याप्रमाणे आपण बघतो की बॅट्समन एखादा फटका बॅटर घेतो, तो एक्झिक्यूट करतो, मग त्यामध्ये चौकारी वगैरे षटकारे होते, पण तो कॉन्फिडन्स देऊन जातो बॅट्समनला. तसं गोलंदाज सुद्धा आहे. एखादी विकेट जर गोलंदाज घेतोय ना तर त्याला मग आपण बघतो की त्याला कॉन्फिडन्स त्याच्या गोलंदाजीचा मिळतो, खेळाडूला सपोर्ट करतात आणि तो अजून विकेट्स घेत जातो. ही खासियत आहे किरण खोबरेची आणि निश्चित आपल्याला बघायला सुद्धा मिळेल. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बिल्कुल पहले मैच में प्रदर्शन दोनों तरफ से अच्छा नहीं रहा है, इस मैच में बेहतर करने की कोशिश दोनों तरफ से हो रही है. किरण खोबरे के लिए स्टार्ट अच्छा मिलता हुआ. हो निश्चितच एक विकेट टेकर गोलंदाज आहे के. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन अचानकपणे आपण बघतो चेंडू हलकासा मात्र पत्र कट होत असताना लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओव्हर करा, लेट कट खेळला. फलंदाजाने खातं उघडलं, एका धावेने फलंदाज आहे तो राहुल पाटील आणि धावसंख्या पुढे सरकली ती 14 धावा धावफलकावर. 14 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. किरण खोबरे या षटकात त्याने विकेट काढली. मागच्या षटकात आपण बघितलं की गोलंदाजी करत असताना गोलंदाज राज सिंग होता, षटकात त्या विकेट मिळाला नाही, 9 धावा खर्च केल्या. शॉर्ट ऑफ लेन हवेमध्ये चेंडू ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, झेल उडाला आणि झेल पकडला सुद्धा. अजून एक विकेट, अजून एक विकेट. किके असं एक नाव आहे, किरण खोबरे असं एक नाव आहे जो मात्र आपल्या नावावर विकेट घेतोच घेतो. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की त्याला विकेट मिळाली पण खूप लेट, शेवट षटकात विकेट भेटली, पण तोपर्यंत सामन्याचा नूर काय वेगळाच होता. 128 धावा ऑलरेडी कुठल्या गेल्या होत्या तेव्हा विकेट मिळाली, पण आता बघितलं की इथे मात्र एक नवीन दिशेने नवीन सुरुवात करत असताना आपण बघतो की पहिला सामना पराभूत झाल्यानंतर इथे अजून एक विकेट काढली केकेने. बिल्कुल बहुत बढ़िया प्रदर्शन बीच मैदान पर किरण खोबरे द्वारा. प्रसाद सर, अपने कप्तान ने कहा कि भाई मेरा तुरुप का पत्ता किरण खोबरे, उसके बाद में देखिए एक लाइन से क्या फर्क पड़ता है. जबरदस्त गेंदबाजी, टिप्पा काफी ऑफ टाइम के बाहर, वहां से गेंद अंदर की तरफ आई, बल्लेबाज बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे और टाइमिंग नहीं कर पाए. वो लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, बिल्कुल काउ कॉर्नर क्षेत्र में आया, बहुत अच्छा कैच लिया गया. एक अच्छा वर्ड, एक मोटिवेशन लाइन, बहुत ऊर्जा देके चली गई है. किरण खोबरे ने दूसरी बार स्ट्राइक किया है. निश्चितच खूप चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये विकेट घेत असताना 2 विकेट काढल्यात या षटकामध्ये, म्हणजेच किरण खोबरेने. मागच्या सामन्यामध्ये पराभूत झालेत, पण या सामन्यामध्ये नवीन वाटचाल आपण करूया, नवीन दिशा बघूया, नवीन उमेद ठेवूया डोळ्यासमोर आणि चांगला परफॉर्म करून आपल्या संघाला आपण या स्पर्धेमध्ये आपल्या आशा आपल्याला पल्लवीत ठेवायच्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करणं आपल्याला बंधनकारक आहे. इमूबाईला तुम्ही बघताय स्क्रीनवर, आमचे समाजसेवक इमूबाई, आणि अशी ओळख आहे या व्यक्तीची प्रशांत की गोरेगावमध्ये कुठली टुर्नामेंट असो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सहकार्य असतं इमूबाईचं.
लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक यश. ओ अप्रतिम डिलिव्हरी. दिस इज द अनप्लेबल डिलिव्हरी ऑफ किरण खोबरे. के छाप सोडतोय, पूर्णपणे डॉमिनेट केलाय चेंडू यशला आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव. षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या 14 धावा. या षटकामध्ये अप्रतिम स्पेल, अवघ्या 3 धावा आणि 2 विकेट. मैग्निफिसेंट बॉलिंग, बहुत बढ़िया गेंदबाजी. आपने एक अच्छी लाइन इस्तेमाल की, खास करके अनप्लेबल, क्योंकि बल्लेबाज जब खेल रहे थे तो इनका फुटवर्क नहीं था. खड़े खड़े खेलने की कोशिश और खोल दिया था, बीट कर दिया था खास करके बल्लेबाज यश को. आपको गेंद की तरफ जाके बल्लेबाजी करनी है, क्योंकि पहले 2 ओवर में आप देख सकते हैं 14 रन 2 विकेट के नुकसान पर है. तो आप खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं, उसका फायदा किरण खोबरे ने उठाया. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. इस ओवर की जो कहानी रही है, बिल्कुल अब ये जो मेट्रो ट्रेन है ना, मेट्रो बिल्कुल जा रही है, रंपम जा रही है, पटरी पर है. किरण खोबरे की जो गाड़ी है ना, वो भी बिल्कुल पटरी पर है. इस वक्त अगर देखें तो हालात कुछ अच्छे नहीं है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. मगाशी मी म्हटलं 3 धावा 2 विकेट, पण पहिल्या चेंडू आपण बघितलं की चौकार होता, पण एक सिंगल सुद्धा आली. अशा एकूण 5 धावा खर्च केल्या, पण 2 विकेट्स काढल्या. डॉमिनेट केलंय पूर्णपणे या षटकामध्ये ते किरण खोबरेने. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या 14 धावा आणि पुन्हा सेकंड स्पेलमध्ये येतो तो गोलंदाजीसाठी राज सिंग. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण बघतोय तो म्हणजेच राहुल पाटील आहे. नॉन स्ट्राईक एंडला यश, लेफ्ट हँडेड बॅट्समन. कव्हर्स मध्ये फटका, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया, स्टँड अँड डिलिव्हर, व्हेरी गुड शॉट. पंचांचा इशारा, षटकार. मैग्निफिसेंट शॉट एंड मैग्निफिसेंट टाइमिंग. 6 रन ऑन द राइज के इस गेंद को खेल दिया था. देखिए किस तरह से सफल हुए थे. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, भाप लिया था, पढ़ लिया था खूबसूरती के साथ. डीप स्ट्रक कवर पर गेंद को खेल दिया. जरूरत है यहां से चैलेंजर स्पोर्ट को, जरूरत है इस तरह के स्ट्रोक के लिए. राहुल के पास भी प्रसाद सर काबिल थे, बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर सकते, लेकिन निरंतरता, क्रिकेट में निरंतरता देखी जाती है. जो किरण खोबरे ने दिखाई गेंदबाजी में, उसी तरह से बल्लेबाजों को निरंतरता की जरूरत. धावसंख्या 20. स्लॉग हिट करायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग होत नाही. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग झाला नाहीये. बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू मागे निघून जातो. धावसंख्या आपण बघतो 1 पुढे सरकते ती 21. 21 धावा धावफल कव्हर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. दोन्ही पंच एकमेकांशी आखोई आखोमे काहीतरी इशारा चालू आहे, काहीतरी बोलतायत, चर्चा करतायत, कन्फर्म करतायत. आणि आता मात्र पंचांनी सिग्नल केला येस लेग बाईज. कारण जेव्हा गोलंदाजी केल्यानंतर गोलंदाज बॉल पंचांच्या समोर येतो, त्यामुळे पंचांनी हा डिसिजन घेण्यास थोडासा वेळ घेतला. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू झेल आणि इथे मात्र थर्ड मॅनला अजिबात चूक होत नाहीये. फलंदाज बाद, व्हेरी गुड कॅच. यश को मौका मिला था, प्रसाद से थोड़ा ऊपर भेजा गया था ताकि लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन रहे. वो कोशिश थी चैलेंजर द्वारा, लेकिन आज इस मैच में जो आपकी स्ट्रैटेजी बन गई है, खास करके जो आपका प्लान ये बन गया है, उसको कोलैप्स किया शीर्षा स्पोर्ट ने बहुत बढ़िया तरीके से. और ये देखें यहाँ से ये सारे रंग प्रहार प्रीमियर लीग 2023, बहुत खूबसूरत नजारा. 21 3 विकेट के नुकसान पर है. तीसरा ओवर प्रगति पर है. राज सिंह शानदार गेंदबाजी, बहुत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. प्रहार सामाजिक संस्थेचा आपण जो उल्लेख करत होतो, त्याचे अध्यक्ष आहेत सन्मान्य नौशाजी शिकलगार. आणि सर्व धर्म समभाव हे आपल्या या रंगावर आपल्याला ते बघायला मिळते की सर्व प्रकारचे सर्व रंगाचे हे फ्लॅग्स तुम्हाला बघायला मिळते, झळकत आहेत त्या मुख्य व्यासपीठाच्या वरती. त्यामुळे कुठलाही व्यक्ती जर कुठल्याही मदतीसाठी येतोय प्रहार संघटनेकडे, प्रहार सामाजिक संघटनेकडे, तर रिकाम्या हाताने कोणच जाऊ शकत नाही रिका पाठी. आणि तेच आपल्याला या फ्लॅगच्या माध्यमातून बघायला मिळते, सर्व धर्म समभाव. निश्चितच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच नौशाजी शेखरकर साहेब. आणि त्यांच्यात कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण एक अत्यंत सुंदर दर्जेदार स्पर्धा पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग हे ते वेगळे रंग आहेत. शैक्षणिक क्षेत्राचा वेगळा रंग आहे, सामाजिक क्षेत्राचा वेगळा रंग आहे, क्रीडा क्षेत्राचा वेगळा रंग आहे, सांस्कृतिक क्षेत्राचा वेगळा रंग आहे. प्रहार संघटनेशी, सामाजिक संघटनेशी जोडला गेलेला रंग. आणि या रंगात आता क्रिकेट आपण बघतोय तर क्रीडा क्षेत्राशी आपण जोडले गेलो आणि तिथे नाहून निघालेलो. गोलंदाज पुन्हा राज सिंग, लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. आता येतो तो दीपेश काळे. ऑन साइडला प्लेस केलंय, इथे मात्र झेल उडाला होता, पण थोडासा कठीण होता झेल. जमिनी लगत चेंडू येत होता, तिथे मात्र हा झेल घेणं थोडा मात्र इझी नाहीये, तेवढा मात्र कठीण सुद्धा होता चेंडू हा झेल घेण्यासाठी. पण इथे मात्र प्रयत्न खूप चांगला केला. डीप मध्ये मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन रायझन मध्ये. आणि तोपर्यंत बघतो की एक धाव झाली कंप्लीट आहे चेंडूवर. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पुढे सरकली आहे. मला सांगते प्राजक्ता टू 22 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 3 विकेट, 22 3 गडी बाद. अवे फ्रॉम द बॉडी पॉइंटच्या डोक्यानं काढले चेंडूला, खूप चांगला फटका, सेन्सिबल शॉट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
बहुत खूबसूरत स्ट्रोक था, टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, बल्लेबाज बैक पर चले गए, पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर है और इस गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ पॉइंट क्षेत्र में, टकाटक फटाफट, कमाल का ये स्क्वायर कट, बहुत बेहतरीन बल्लेबाजी बीच मैदान पर बल्लेबाज राहुल द्वारा। धावसंख्या 44, तारीफ सय्यद यांचं आगमन होते मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आपण बघतोय की 26 धावा, 26 धावा धावफलकावर। आपण या स्पर्धेमध्ये बघतोय की 70-70च्या आपण ब्रँडची आपण चर्चा करत होतो। ओ द विकेट, जागावून खेळण्याचा प्रयत्न होता, अप्रतिम डिलिव्हरी, लेनचा खूप चांगला वापर की स्पर्धेमध्ये आपण बघतोय की 70-70 चेंडू जे वापरले आहेत, इव्हन त्याच्यात आपण जर चर्चा आपण केली तर सुरुवातीचा काळ, टी शर्ट, ट्रॅक, कॅप, त्यानंतर बॅट मार्केटमध्ये आली, बॅटच्या नंतर आपण बघतो की पूर्णपणे किट एका शॉपमध्ये जाऊन तुम्हाला ऑल इक्विपमेंट अंडर वन रूप असं मी म्हणेन, म्हणजे 70-70 स्पोर्ट्स, आणि त्यामध्ये आता चेंडू सुद्धा ऍड झालाय आणि आपण बघतोय की ही दुसरी स्पर्धा आहे ग्रामीण बिग बॅश क्रिकेट स्पर्धा आपण जी कोणगाव येथे पार पडली, त्या स्पर्धेत सुद्धा आपण 70-70 हा चेंडू इंट्रोड्यूस करण्यात आला तारीफ सय्यद यांच्या माध्यमातून, आणि आपण बघतोय ही दुसरं स्पर्धा आहे। आपण बघतोय की स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळतंय की 70-70 टेनिस बॉल तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते या दुसऱ्या स्पर्धेमध्ये तारीफ सय्यद यांच्या माध्यमातून। निश्चित आपण बघूया त्यांची टॅगलाईन काय, 70 बिलीव्ह अँड अचीव, आपण खूप सुंदर टॅगलाईन देखील त्यांनी काढलेली आहे आणि काहीतरी प्रत्येक वेळेला नवीन करण्याची त्यांची इच्छा आकांक्षा असते, आपण त्यांना पाहू आपल्याला अगदी स्क्रीनवरती थोड्याच वेळात तारीफबाईंना देखील पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती, तारीफबाई काहीतरी नवीन या ठिकाणी सातत्यानं होत असतं आणि करत असतात, वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन असेल किंवा आता बॅटचा उल्लेख झाला, निश्चित जर्सीचा उल्लेख झाला, ट्रॅक पॅन्टचा झाला, बरेच गोष्टी आपण पाहू शकता या ठिकाणी। त्याचबरोबर आता 70-70चा बॉल या मैदानामध्ये, ठीक आहे, पुन्हा बॉलिंग मार्कवर फुल लेंथ, थोडासा स्लो रन चेंडू, एक प्रयोग केलाय चेंडूवर म्हणजेच गोलंदाज किरण खोबरेने। गोलंदाज किरण खोबरे 2 विकेट्स त्याने काढलेत मागच्या षटकात 5 धावा खर्च करून। लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक हँड आपण बघतोय दीपेश, धावसंख्या 26 वर थांबली आहे, 26। ओ स्लॉग हिट, चांगला टायमिंग, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, प्रयत्न खूप चांगला होता पण त्याच्या डोक्यावरून टाटा बाय बाय, सीमारेषे बाहेर, षटकार। अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, इस वक्त आगे गेंद थी ओवर पिच, उसके ऊपर प्रार्थी के बल्लेबाज सफल हुए थे, फॉलो करने का प्रयास, टेलीग्राम मिल गया था, फिर भी आपने पैरों की तरफ स्टंप की तरफ टारगेट किया, बल्लेबाज ने भाप लिया था और सीधे बल्ले से खेला, यहाँ से शॉर्ट बाउंड्री है उसको टारगेट नहीं किया, बहुत बढ़िया, बहुत अच्छी बल्लेबाजी सकारात्मक सोच के साथ दीपेश द्वारा, स्कोर 32, 3 विकेट के नुकसान पर। चौथं षटक मार्गस्थ आहे, अशा मुवमेंटला धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे। ओ पूल करायचा प्रयत्न, इनसाइड एज, लेमन कट, चायना कट, रुबी कट, बरीच काना वाय त्याच्या फटक्यांना, तो मात्र चेंडू आतमध्ये बॅटच्या आतली कट घेऊन तिथेच घुटमळतोय, विकेट किपरकडे चेंडू जातोय रवीकडे, अँड डॉट बॉल। कमबॅक करत असताना आपण बोलतो गोलंदाज किरण खोबरे, ज्याने मागच्या षटकात 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट काढल्या, पण इथे मात्र आपण बघतोय की पहिल्या चेंडूवर ठोकला षटकार, म्हणजे दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय दीपेशने। स्लो रन चेंडू, गती परिवर्तन, स्लॉग हिट करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, पॉइंटला चेंडू जातोय निघून, एक धाव झाली कंप्लीट आहे चेंडूवर, हलकीशी बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला दीपेशच्या, अँड स्कोर मूव्स ऑन 33, 33 धावा धावफलकावर आहेत, 3 गडी बाद आहेत, चौथं षटक मार्गस्थ आहे। आपण पाहतो प्रहार प्रीमियर लीग, कृष्णा सातपुते ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या बघायला मिळते। 70-70 टेनिस बॉल, बॅक टू द बॉलर, थोडासा थांबून फटका एक्झिक्यूट केलाय मिड ऑनला, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतो, तिथे चेंडू कव्हर करतो तोपर्यंत मिळते ती 1 धाव। अण्णाभाऊ साठे क्रीडांगण या स्पर्धेमध्ये आपण बघतो की सलग 6वं पर्व या स्पर्धेचं याच क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते, मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते। प्रहार प्रीमियर लीग स्वरूप बदललंय, मागच्या काही वर्षात आपण नॉकआउट बघितलं, यावर्षी आपण बघतो की मागच्या काही वर्षांमध्ये लीग मॅचेस। स्लो रन चेंडू, गती परिवर्तन, व्हेरी गुड डिलिव्हरी, जबरदस्त पोटेंशियल गोलंदाजीमध्ये, अंदाज ऐसे ना नापिए किरण खोबरे की हस्ती को, अरे ठहरे हुए दरिया ही अक्सर गहरे हुआ करते हैं। या षटकात विकेट मिळाली नाही, पण विकेटने सुरुवात निश्चितच केली किरण खोबरेने। वारे वारे किरण खोबरे, क्या कहना, बहुत बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा, 2 ओवर 13 रन 2 विकेट, बहुत बढ़िया गेंदबाजी। और कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है, बादाम खाने से अकल नहीं आती है, ठोकर लगने से अकल आती है, बहुत बढ़िया गेंदबाजी, कप्तान ने विश्वास से दिखाया और उसका फायदा मिला। 34, 3 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ, अभी भी 12 गेंदें आना शेष है, लेकिन 12 गेंदे में रन बन सकते हैं,
यहाँ से आने वाले जो बल्लेबाज दीपेश और खासकर राहुल, इनके पास वो काबिलियत है, कम से कम 60 के आसपास अगर जाते हैं तो मजा आएगा। ये मैच बिल्कुल एक इंटरेस्टिंग मैच बन सकता है। 4 षटकाखेर धावसंख्या आपण जी बघतोय, मला सांगतात प्राजक्ता देसाई, धावसंख्या 34 धावा आहेत, 34 ऑन स्कोर कार्ड. आणि गोलंदाजी मार्कवर जो खेळाडू या संघात आता ऍड झालाय सेकंड मॅच मध्ये, अभिषेक माने येतोय गोलंदाजी करण्यासाठी. अंधेरी मुंबईचा खेळाडू, वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये अभिषेकच्या. हो, पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय. जणू काही चेंडू हवेमध्ये ड्रिफ्ट होऊन मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या चेंडू क्षमता, पोटेन्शियल, गुणवत्ता बघायला मिळते ती गोलंदाज अभिषेक मानेची. धावसंख्या थांबली ती 34 धावफलकावर, एकूण 3 गडी गमावलेत मैदानावर. सामना क्रमांक आजच्या दिवसातला आपण बघतोय 4था सुरू आहे. एकूण 8 सामन्यांचा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये आहे. अभिषेक पुढचा चेंडू घेऊन पुन्हा ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करेल. म्हणजे ती एकच धाव. किरण खोबरेचा मगाशी आपण जो आपण उल्लेख केला नावामध्ये आपण बघतो की किरण खोबरे, खोबरं म्हटलं तर नारळ, आणि एखादा नारळ, आमच्या कोकणामध्ये अशी म्हण आहे की एक नारळ, एका नारळाचं झाड एका माणसाला आयुष्यावर पोचू शकतं. मला असं वाटतं प्रसाद मोळी इथे आहेत, त्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे. एक अख्खं माड म्हणजे नारळाचं झाड एका माणसाला आयुष्यभर पोचू शकतो. तर किरण खोबरे वेगळीच चीज आहे. एक खोबऱ्याप्रमाणे मधाळा येतो आणि त्याची गोलंदाजी सुद्धा तेवढीच आपण जबरदस्त बघितली. 13 धावा आणि 2 विकेट. हो, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू हवेमध्ये, शेतशे तिथे जज करतोय पण त्याच्या डोक्यावरून तो फक्त चेंडू बघत राहिला, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शाबुक शॉट, मजा आया देखने के बाद. प्रेशर है बल्लेबाजों के ऊपर, लेकिन लेफ्ट हैंडर बल्लेबाज हेलीकॉप्टर उड़ गया, एक बार फिर बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ दर्शक दीर्घा में लैंड हुआ. खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे बीच मैदान पर बल्लेबाज दीपेश 14 पर खेल रहे, 41 3 विकेट के नुकसान पर. प्रसाद, अभी भी यहाँ से 9 गेंदें आपके पास है, अगर आप डटकर बल्लेबाजी करते तो रन बन सकते हैं. दूसरी तरफ अभिषेक माने को इस मैच में पहली बार मौका मिला, वो विकेट की तलाश में है. दीपेश काळेच्या बॅटमधून षटकार, दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून. अभिषेक माने पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ होता, एक्स्ट्रा बाउन्स, जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी, आणि पंच सिग्नल करतात वाईट बॉल. गुड डिसिजन, कारण बघितलं आपण की खेळाडूच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला, त्यामुळे योग्य निर्णय येतोय पीसी पाटील आणि त्याचबरोबर पंच सुशांत मांजरेकर यांचा. सुशांत मांजरेकर यांचा सुद्धा मी उल्लेख करेन, कारण मगाशी मी उल्लेख केला कल्पवृक्ष, बरोबर उल्लेख केला प्रशांतू, की त्याला कल्पवृक्ष म्हटलं त्यासाठी म्हटलं जातं की एक नारळाचं झाड पूर्णपणे एका माणसाला वर्षभर पोचू शकतं, एवढी क्षमता त्या नारळाच्या झाडामध्ये आहे. हे कोकणी आहे सर्व. सुशांत मांजरेकर, प्रसाद मुळीये. धावसंख्या आपण बघतोय ती 42. अप्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडू, हलकासा बाहेर निघणारा चेंडू, सगळं विकेट किपर रवी हैरेच्या हातामध्ये. आणि अभिषेक माने या षटकामध्ये आपण जर बघितलं तर षटकामध्ये धावाच्या खर्च झालेत, एक सिंगल आहे, एक वाईड आहे, एक षटकार आहे, 8 धावा खर्च झालेत. आणि पुन्हा कमबॅक करत असताना अभिषेक माने, धावसंख्या आपण बघतोय ती 42 वर. मॅच मधला आपण दुसरा सामना बघितला होता आजच्या दिवसाला, जो मात्र लो स्कोरिंगचा होता प्रशांत. त्यामध्ये आपण बघितलं की जेमतेम 50 धावा करायच्या होत्या. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम झालाय, हा फटका. क्षेत्ररक्षक दूरवर नाही, तो झेल होणार का तिथे, बघूया. तिथे लांब होता हा खेळाडू त्या झेल पासून, आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट, 2 धावा झाल्यात कंप्लीट दीपेशच्या बॅटमधून. चेंडूने निश्चितच उंच भरारी घेतली बॅटमधून निघाल्यानंतर, आणि खेळाडू आपण बघितलं की डीप मिड विकेट बनला, त्याने सुद्धा मात्र खूप कसोशीचे प्रयत्न केले हा झेल घेण्यासाठी, पण जिथे झेल झाला नाहीये. पण षटक समाप्त होते अभिषेक मानेचं षटक. आपण बघतो की या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या, एकूण या षटकात त्या 10 धावा, आणि विकेट्स मिळाले नाही, पण धावा आपण बघतो की 5 षटकाच्या अखेरीस 44. अभिषेक जब गेंदबाजी करते तो थोड़ा आई एक्शन से गेंदबाजी होती है और अपने शोल्डर का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. बाउंसर उनकी ताकत है, जब मिट्टी के विकेट होते तो बाउंसर का अच्छा इस्तेमाल करते हैं. आज ज़्यादा करने की कोशिश नहीं की, जब करने की कोशिश की तब ज़्यादा ऊपर से गेंद चलेगी, लेकिन लेंथ गेंदबाजी में इन्होंने परेशान किया. मिस टाइम स्ट्रोक था, टप्पा खाने के बाद बिल्कुल वो उछालता, बैकफुट पर जाके पूर करने का जो प्रयास किया गया, तब ज़्यादा ऊपर गेंद आई, ज़्यादा बैकग्रिप का इस्तेमाल नहीं हुआ, मिड विकेट पर कैच नहीं बना पाए, लेकिन अच्छी गेंदबाजी अभिषेक माने द्वारा. एक बदलाव, शीर्षा स्पोर्ट में पहले मैच में बिल्कुल अभिषेक माने नहीं थे, दूसरे मैच में इनको बुलाया गया, बहुत बढ़िया तरीके से इनका इसका फायदा इस पर अभिषेक माने ने किया है.
नाही, तेच मगाशी मी त्याचाच उल्लेख केला की आपण बघतोय की हे सर्व खेळाडू जे मुंबईचेच आहेत आणि मुंबईतलं क्रिकेट काय किंवा मुंबईतला विकेटची जाण असलेले खेळाडू आहेत. अभिषेक माने आपण मगाशी तुझा असा उल्लेख केला की बदलाव केलाय आणि अभिषेकने सुद्धा आपण बघतोय की स्वतः पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा खूप बदलाव केला, खूप वजन त्याने स्वतःचं कमी केलंय आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा तेवढीच तिखट भूमिका त्याची नेहमीच बघायला मिळते. गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क करतो अजित यादव. हा सुद्धा एक चेंज या संघामध्ये. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पीसी पाटील सिग्नल करतायत प्राजक्ताला व्हाईट बॉल. धावसंख्या 45 धावा धाव फलकार. दोन आपल्याला चेंजेस बघायला मिळत आहेत आणि दोघांकडे स्लॉगवरची 2 षटकं दिली आहेत. अभिषेकने एक षटक टाकलं, 10 धावा खर्च केला, त्यामध्ये आपण एक षटकार बघितला आणि आता मात्र अजित यादव. वेग प्रचंड आहे चेंडूवर. व्यवस्थित टायमिंग झाला नाही या चेंडू. पंच सिग्नल करतात लेग बाईज. संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड होईल. धावा येणं गरजेचं आहे. मग त्या बॅटमधनं पॅडमधनं बाईज लेग बाईज एक्स्ट्रा कशा येऊ धावा येणं गरजेचं आहे. दे ऑल काउंट. जो जितने रन बनेंगे वो काउंट होने वाले हैं, क्योंकि जब आप दूसरी रन के लिए जाएंगे तो एक रन आपको ज्यादा बनाना होता है, तो जितने रन बनेंगे वो काउंट होने वाले हैं. स्ट्राईक हँडला पुन्हा एकदा दीपेश, ज्याने मात्र आतापर्यंत 2 षटकार वसूल केले या इनिंग मध्ये. स्लो रन चेंडू होता. काय पिकअप शॉट आहे. डीप स्कोर लेग मध्ये चेंडूला खूप लांबवर फेकून दिलाय. आओ देखा ना ताव और बता दिया इस गेंद के ऊपर आतिदाल का बाव. 6 रन. क्या बात है. बहुत बढ़िया तरीके से पिकअप पुल था, पावरफुल था, वंडरफुल था, सक्सेसफुल है. प्रेशर बन रहा था, उसको थोड़ा सा कम कर दिया. प्रेशर रिलीज करने वाला ये खूबसूरत स्ट्रोक है. दीपेश ने प्रभावित किया. प्रसाद शानदार बल्लेबाजी. 3 विकेट खोने के बाद रन उस तेजी के साथ नहीं आ रहे थे, लेकिन जब जब इनके रडार में गेंद आई है तब तक इन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. तिसरा षटकार दीपेशच्या बॅटमधून आणि धावसंख्या 50च्या पलीकडे. 52 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. चेंडू आतली कड घेऊन मागे जातोय. रवी अहिरेने खूप चांगले प्रयत्न केले चेंडू अडवण्याचे, इव्हन झेल घेण्याचे प्रयत्न केले, पण त्याला थोडा हात चकवून डिचवून हा चेंडू निघून जातो मागे. तोपर्यंत मी ती एकदा धावसंख्या 53 धावा धावफलकावर. 50च्या पलीकडे धावसंख्या गेली आहे. याचं एकमेव कारण मी म्हणेन की दीपेश काळेची फलंदाजी खूप बहरली आहे. 3 षटकार त्याने वसूल केले आणि बघितलं की 3 विकेट्स गेल्यानंतर ज्याप्रमाणे तो खेळपट्टीवर ठाण मांडून उभा आहे, चांगली बॅटिंग तो करतोय. ऑन साईडला चेंडूला प्लेस केले. आय थिंक राहुल आहे तिथे, राहुल पाटील. एकदा झाली कंप्लीट आहे चेंडूवर. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 54, 54 धावा धावफलकावर. शेवटच्या काही चेंडूंमध्ये स्ट्राईक जास्तीत जास्त दीपेशकडे असेल, तो अजून वेगाने फटकेबाजी करू शकतो. आता मात्र आय थिंक या षटकातले 2 चेंडू या षटकातले शिल्लक राहिलेत, इनिंगमध्ये शिल्लक राहिलेत. स्ट्राईक एंडला दीपेश. फुल टॉस आहे. फक्त स्टीअर करण्याचा प्रयत्न. काही संपर्क नाही. चेंडू बॅटचा काही संपर्क नाही. पंचांकडे मागणी करतायत, पण पंच सांगतात की चेंडू रिटर्न किच्या सुद्धा आतमधून निघून गेलाय. दिस द डॉट बॉल. लास्ट बॉल टू गो. ऑन साइडला स्लॉग इट. गॅप खूप मोठा. वॅकेंट एरिया. डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. अच्छा स्ट्रोक था. बेहतरीन बल्लेबाजी खास करके दीपेश द्वारा. लाजवाब बल्लेबाजी करते हुए रन अपनी टीम के लिए बिल्कुल बनाए. स्कोर की बात करें तो अब बिल्कुल 50 के पार चला गया है. बेहतरीन बल्लेबाजी. पिकअप पुल, स्लॉग स्वीप, ये इनके पसंदीदा स्ट्रोक थे. आज गेंद के मिनट के हिसाब से भी बल्लेबाजी की है. अब स्कोर की बात करें तो टोटल बन गया है 58-59 रनों की जरूरत. जैसे कि हम बात कर रहे थे 55 और 60 की, तो बिल्कुल वो आंकड़ा प्रसाद सर इस वक्त स्कोरबोर्ड पर लग रहा है. बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी रही है दीपेश काले द्वारा. चॅलेंजर स्पोर्ट्सचं मी विशेष कौतुक या प्रकारे मी करेन, कारण पहिल्या 3 षटकामध्ये धावा नव्हत्या धावफलकावर. जेमतेम आपण बघितलं तर 24 धावा होत्या, 8च्या गतीने धावा होत्या. पण नंतर मात्र ज्याप्रमाणे दीपेश काळे मैदानाच्या आतमध्ये आला, 3 विकेट्स खूप लवकर गमावल्या, ते म्हणजे चॅलेंजर स्पोर्ट्स या संघाने. पण ज्याप्रमाणे फलंदाजी आपण बघितली की दीपेश काळेची बहरली आणि त्याने मात्र धावांचा अक्षरशः रतीब टाकत असताना 3 षटकार ठोकले, चांगली बॅटिंग केली. धावसंख्येला खूप चांगला आकार देत असताना धावसंख्या आपण बघतो की खूप पुढे नेली आणि आपण बघतो की धावा कुठल्या धावफलकावर 58 धावा आणि 59चं लक्ष ठेवलंय. त्यामुळे असं म्हणणे की एक चांगलं टोटल आहे, चांगली फाईट आहे, चांगली फाईट इथे द्यावी लागेल. ज्याप्रमाणे आपण बघतो की पहिल्या 3 षटकात गोलंदाजी खूप चांगली झाली, ती म्हणजे शिरसा स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी मात्र खूप चांगलं प्रभावी अस्त्र आपण बघितलं, बाहेर काढलं, चांगला परफॉर्म केला. पण नंतरच्या 3 षटकांमध्ये 3 षटकं, पहिली 3 षटकं असं मी म्हणेन की पहिली 3 षटकं शिरसा स्पोर्ट्सची होती, पण नंतरची 3 षटकं चॅलेंजर स्पोर्ट्सची होती. त्यांनी मात्र आपल्या बॅटमधलं पोटेन्शियल दाखवलं आणि चांगली बॅटिंग केली मैदानावर. प्रसाद, दूसरी बात इंपॉर्टेंट है कि चैलेंजर स्पोर्ट के लिए वो जो 58 या 59 का एक बार फिर बैंक बैलेंस है, वो इतना बड़ा नहीं है, फाइटिंग टोटल नहीं है, लेकिन लड़ने के लिए काफी है.
यहाँ से लड़ सकते हैं, यहाँ से एक बार गेंदबाज बहुत अच्छी गेंदबाजी करके ये मैच बना सकते हैं। दूसरी तरफ सिस्पा स्पोर्ट के लिए अगर 58 तक आपने सीमित रखा है तो बहुत बढ़िया गेंदबाजी की। किरण खोपरे ने अच्छा प्रदर्शन किया है और सीमित रखा, 58 तक सीमित रखा है। पहले 3 ओवर 60 के थे, 3 ओवर बल्लेबाजों ने अपने नाम पर कर दिए, उसमें दिपेश का बल्ला बोलता रहा है। 59 धावा करायच्यात 36 चेंडूमध्ये आपण बघतो की जवळजवळ 10 धावा प्रति षटकामागे हे रन रेट तुम्हाला मेंटेन करावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल। प्रहार प्रीमियर लीगचं या पर्वाची काही वेगळीच खासियत आहे। मागच्या काही वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी आपण बघतो की नवीन संकल्पना, नवीन डोक्यामधले विचार घेऊन आपण बघतो की नौशादजी चिखलकर, अजिमजी चिखलकर यांच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ ऑल इंडिया ओपन क्रिकेट टुर्नामेंट 16 संघ ते सुद्धा लीगमध्ये खेळत आहेत आणि एक संघाला निश्चितच कमीत कमी 2 संधी आहेत। तुम्हाला जर त्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपल्या खेळायचं असेल किंवा आपल्या स्पर्धेला या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर न्यायचं असेल आपल्या संघाच्या माध्यमातून, तर तुमच्याकडे 2 संधी आहेत। त्या 2 संधीमध्ये तुम्हाला त्याचं सोनं करावं लागेल, चांगला परफॉर्मन्स करावा लागेल। मागच्या सामने आपण बघितलं की खूप चांगला क्रिकेट शाहरुख 11 अंधेरी संघाने मात्र 2 सामने सलग जिंकले आणि ग्रुप बी मधून या संघाने टॉप केलं आणि बघायचं आता मात्र त्यांच्यासोबत आता अजून एक कुठला संघ त्या ग्रुपमध्ये टॉप करेल आणि या सामन्यात तुम्हाला ते चित्र स्पष्ट होईल की कुठला संघ इथे मात्र एनबी अवध या संघाला फाईट करण्यासाठी या सामन्यात सज्ज होईल। थोडीशी विश्रांती घेतो, वाणीला विश्रांती देतो आणि पुन्हा एकदा कृष्णा सातपुते ऑफिशियल्सच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो। या आपण ऐकूया या 59 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समधून प्रशांत आठवडे यांच्या माध्यमातून। धन्यवाद। स्पॉन्सर एनपी स्पोर्ट एंड बियाला बस स्पोर्ट मेरा भाईंदर। शुक्रिया दोस्तों, थैंक यू वेरी मच। आपके बदौलत ये टूर्नामेंट बहुत खूबसूरत हो रहा है, शानदार हो रहा है और बहुत सारी चीजें हैं। एक बार फिर बीच मैदान पर अभिषेक इशारा कर रहे हैं, स्कोरर के लिए मैच शुरू हो रहा है, मजा आ रहा है। 6 लाख की नकद राशि है, उसके साथ खूबसूरत ट्रॉफी। आज जो चैंपियन टीम बनेगी उस टीम के लिए वो खूबसूरत ट्रॉफी और उसके साथ वो 6 लाख आप जरूर मिलने वाले हैं। और बीच मैदान पर मैच शुरू हो रहा है, तो मैच की तरफ भी रुक करेंगे। ये कॉम्बॉक्स दिखाने की कोशिश हो रही है कृष्णा सातपुते ऑफिशियल यूट्यूब चैनल के माध्यम से। हमारे कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं। स्ट्राइक करने पर बल्लेबाज तैयार रवि आयरे जो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर पावर प्ले में अच्छे बल्लेबाजी करते हैं। नॉन स्ट्राइक करने पर सुनील खरड़े, और अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश। पहली गेंद पर बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, सम्मान दिया प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के गेंदबाज प्रथमेश जो ऑलराउंडर खिलाड़ी, यंग खिलाड़ी है। सत्यम चौधरी ने जिस तरह से प्रभावित किया उसी तरह से आज या इस सीजन की बात करें तो प्रथमेश ठाकरे ने प्रभावित किया है। बेहतरीन खिलाड़ी है और टेनिस क्रिकेट का भविष्य, फ्यूचर है। प्रथमेश ठाकरे अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, दक्षिणनगर इनसे गेंदबाजी कर रहे हैं। इस गेंद को ड्राइव करना चाहते थे, ऑन साइड पर गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, स्क्वायर लेग की तरफ चली गई। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, 1 रन जरूर मिलेगा। सिंगल के साथ रवि आयरे का खाता खुला है। 59 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं गोरेगांव के इस खूबसूरत मैदान पर। बल्लेबाज स्ट्राइकर पर सुनील खरड़े, हमारे साथ कॉम बॉक्स में चंद्रकांत शेट्टी भी जुड़ चुके हैं। इससे पहले प्रसाद परब की आवाज आपने सुनी है। रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के। सिस्सा स्पोर्ट एक बहुत बेहतरीन टीम है, उसमें कोई संदेह नहीं है। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट और टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलते हुए गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेंथ बहुत ही बढ़िया, गेंद के ऊपर उंगलियां फेरते हुए गेंदबाज प्रथमेश ठाकरे। इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर घट रहा है, शुरुआत बहुत ही बेहतरीन की है प्रथमेश ठाकरे ने। दक्षिणनगर एंड से गेंदबाजी कर रहे हैं। इस गेंद को साइड पर बहुत खूबसूरती के साथ उड़ाता है मंडल में गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, सिक्सर, ब्यूटीफुल शॉट, लाजवाब स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, लेग स्टंप के ऊपर गेंद थी, भाप लिया था, दिशान गेंद पर प्रहार, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर। चांगला फटका येताना पाहिला मिळाला। फलंदाजीसाठी आपल्याला पाहिला मिळतं सुनील खरडे, जे नगर जिल्ह्यातील राहुरीचे खेळाडू आहेत, राहुरीचा रावडी म्हणून देखील त्यांची एक ओळख आहे आणि आज मुंबईमध्ये दाखल झालेत, आपल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत।
स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। रिवर्सिव खेलना चाहते थे पहले, बिल्कुल बल्ले के बीचों में अच्छा स्ट्रोक, उसके बाद में कुछ अलग करने की कोशिश, फैंसी स्ट्रोक खेलने का प्रयास बल्लेबाज सुनील करडे द्वारा। स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर सिंगल, उसके बाद में बिंदी गेंद है सिक्सर। बाबे उछाला, स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी बिल्कुल आ रहे हैं। प्रथमेश ने कहा यह मेरा कैच है, लिया कैच, पहले विकेट का पतन। बल्लेबाज सुनील बैक टू द पेवेलियन जा रहे हैं और सिरसापुर के उम्मीदों को लगता बा ये पहला झटका, बहुत बड़ा झटका लगा है। हीच पहिली विकेट येताना पाहायला मिळते, गरज होती, कारण धावांचा पाठलाग जर पाहिलं तर 59 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीलाच एक यश मिळताना पाहायला मिळतं आणि हे जर यश मात्र यानंतर जर पाहिलं तर कमबॅक होऊ शकते गोलंदाजी करणाऱ्या टीमचं देखील, परंतु चांगली स्ट्रेंथ आहे सिरसाट स्पोर्ट देखील आज। आणि सुनील जरी माघारी परतले असतील तर सध्या इन फॉर्म असणारे पुण्याच्या डोंजेचे खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतात शरद पारगे। ये नंबर बिल्कुल अच्छा है इनके लिए, क्योंकि प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर अच्छी बल्लेबाजी करते हैं। नंबर 3 पर इनको मौका मिला है और सुनील करडे निराश रहेंगे, क्योंकि ये जो बल्लेबाज है बहुत बार ऑनसाइड पर बल्लेबाजी करना पसंद करते हैं, ऑनसाइड पर रन बटोरना पसंद करते हैं। पहले ओवर का खेल, रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर। 59 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए सिरसा स्पोर्ट के लिए। अंबादा सिरसा टीम के ओनर प्रथमेश ठाकरे बहुत बेहतरीन खिलाड़ी है, उभर कर आए हैं इस सीजन में। क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, खास करके गेंदबाजी के साथ बल्लेबाजी बहुत ही बढ़िया रही है। शुरुआत बहुत ही बेहतरीन करके दी है गेंदबाज प्रथमेश ठाकरे ने। रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर। रवि आर्य के ऊपर पूरा दारोमदार रहेगा, जो हर तरह का स्ट्रोक खेल सकते हैं। पावर प्ले का यह दूसरा ओवर। प्रहार प्रीमियर लीग 2023 सीजन 6 ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज्ड बाय नौशाद शिकलगार को ऑर्गेनाइजर अजीम शिकलगार। हमारे मंच पर तारीफ भाई। ओ खूबसूरत खूबसूरत स्ट्रोक है, कवर के ऊपर से गेंद को खेल दिया डीप स्टक कवर बाउंड्री लाइन के बाहर। शानदार सिक्सर, जबरदस्त स्ट्रोक था, मजा आया। जहां ताकत कम थी लेकिन टाइमिंग, प्रॉपर टाइमिंग शॉट अप्रतिम। माझ्या मते या मैदानात देखील मागील ज्या वेळेला प्रहार चषक झाली होती, प्रहार प्रीमियर लीग झाली होती, त्यावेळेला राजकोटच्या संघामध्ये महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू खेळला होता, तो म्हणजे नाशिकचा रविराज आहिरे बॅटिंग करतायत। एफर्टलेस स्ट्रोक था ये, और पहली गेंद पर स्वागत देखिए क्या हुआ, स्वैग से करेंगे स्वागत, इस सिक्सर के साथ स्वागत हुआ। राइट ओवर द विकेट। ये फुल टॉस गेंद है, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। अब जाकर गेंद फाइन लेग बॉडी की तरफ जाती हुई 4 रनों के लिए। कमजोर गेंदबाजी बिल्कुल हुई है। फुल टॉस गेंद पर प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। अंपायर इस वक्त आप देख रहे हैं इशारा कर रहे हैं थर्ड अंपायर की तरफ, सुशांत मांजरेकर, और बीच मैदान पर प्रवीण पाटिल। चौका तो दिया गया, लेकिन क्या यह गेंद कमर के ऊपर है, बीमर है, यह देखा जाएगा। तीसरे अंपायर हमारे साथ जुड़ चुके हैं कल्याण घोरपड़े, सतीश कुरूप आप देख रहे हैं इस वक्त तारीफ भाई के साथ। उनके साथ अगर देखें तो अजीम शिकलगार मंच पर है, और यह गेंद बिल्कुल मिडल लेग स्टंप पर डालना चाहते थे, फुल लेन गेंदबाजी और करना चाहते थे, लेकिन जब फुल टॉस गेंद आई तब जाकर एक बार फिर इन्होंने टाइमिंग के ऊपर निर्भर रहते हुए बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया था फाइन लेग क्षेत्र पर। कल्याण घोरपड़े क्या इशारा करेंगे, देखना बहुत जरूरी, इंतजार करना पड़ेगा। 59 रनों की जरूरत है। रवि आयरे बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। सारे खिलाड़ी बिल्कुल इस वक्त देख रहे कि क्या इशारा आएगा। आप देख रहे इस वक्त रवि आयरे और शरद पारगे, नो बॉल का इशारा। ये गेंद बहुत ऊपर थी, कंट्रोल नहीं था, नियंत्रण नहीं था, इसका फायदा सिरसा स्पोर्ट को मिलेगा। अगर नो बॉल है तो प्रहार प्रीमियर लीग 2023 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। ये घूमता हुआ हाथ आप देख सकते हैं बीच मैदान पर सुशांत मांजरेकर। दीपक की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट, ऑफ टप के बाहर गेंद थी, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई, और एक रन लेना चाहते थे बल्लेबाज शरद पारगे को जाना पड़ेगा डगआउट की तरफ। एक ही हो रही थी मांग, तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम। चंद्रकांत जी, शरद पारगे बैक टू द पेवेलियन, गॉन।
की जरी रन आले असतील तर विकेट येत आहेत ही जमेची बाब या ठिकाणी चॅलेंजर संघाची आणि जर त्या विकेट येत राहिल्या तर दबाव निर्माण करतील. तसं लक्ष मोठं नाही आहे परंतु स्ट्रेंथ चांगली आहे सिरसाट स्पोर्टची ते देखील पाहायला मिळत आहे. आणि शरद पारगे माघारी परतताना पाहिलं नाराज असतील कारण कोणताही खेळाडू ज्यावेळेला मैदानात जातो आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतो स्वाभाविक नाराज होतो. परंतु आता रविराज अहिरे यांची साथ देण्यासाठी आणखीन एक राहुरीचे खेळाडू म्हणजे योगेश पवार बॅटिंगसाठी जात आहेत. इसीलिए देखिए क्रिकेट में यस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए क्योंकि ये गेंद जो लगी ना बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, थोड़ा शरीर से दूर खेले थे, बाहर ही गेंदा लगा तब रवि अहिरे की जो निगाहें थी वो गेंद की तरफ थी, लेकिन दूसरी तरफ से शरद पारगे अपने आप को नहीं रोक पाए, वो रन लेना चाहते थे क्योंकि 6 ओवर का मैच है. 6 ओवर के मैच में हर गेंद के ऊपर प्रहार होता है, हर गेंद के ऊपर रन बनाने की ख्वाहिश होती है और मोमेंटम के साथ अपने आप को वो एक बार फिर नहीं रोक पाए. रन बनाना चाहते थे, रन लेना चाहते थे, तालमेल में कमी आई और शरद पारगे रन आउट के तौर पर बैक टू द पेवन चले गए हैं. स्कोर 18 पर 2. और क्या बात है, खूबसूरती के साथ ब्रॉकहोल में गेंद थी, खोद के निकाला, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन यहां एक बार 6 रन है. उसके बाद नो बॉल का इशारा हुआ है सुशांत मांजरेकर द्वारा. दीपक चंद्रकांत जी बहुत खराब गेंदबाजी कर रहे हैं और उसके ऊपर प्रहार करते हुए बल्लेबाज रवि अहिरे. म्हणजे अगदी पायावर करण्याचा प्रयत्न झाला होता त्याचा फायदा इकडे घेतला 6 धावांमध्ये परावर्तित केलं. अशा प्रकारचे चेंडू जर इकडे तुम्ही या मैदानात टाकले तर त्याचं उत्तर देखील मिळणार आहे. आणि रवी चांगल्या लयमध्ये आता येताना पाहायला मिळतात कारण चांगली आक्रमणं त्यांच्या माध्यमातून झाली आहेत. और ये ड्रोन व्यू भी देखे जिस तरह से गोरेगांव का ये बहुत ही खूबसूरत मैदान. रवि अहिरे इस वक्त स्ट्राइकर इन पर. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कमजोर गेंद, दमदार स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज रवि अहिरे. आणि यावेळेला चंद्रकांतजी रवि अहिरे सांगतोय मी अहिरे, काळजी करू नका. निश्चित अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानावरती आणि त्याने त्याचा दर्जा दाखवायला सुरुवात केलेली आहे. खूप पॉवर प्लेचा पुरेपूर या ठिकाणी फायदा घेताना पाहायला मिळाले. मैदानाच्या चौफेरीत टोलेबाजी करण्याचा प्रयत्न देखील सर्कलच्या वरून काही फटके खेळले, काही आक्रमक फटके मोठमोठे स्ट्रोकही खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि महाराष्ट्रातील नामवंतीच्या आघाडीच्या आणि सलामीवीरांपैकी एक रविराज अहिरे नाशिकच्या या फलंदाजाचं आवर्जून नाव घेतलं जातं आणि आज तशी बॅटिंगही करतायत. दीपक ने बिल्कुल परेशानी, ये बहुत बड़ा ओवर है. 3 गेंदों में 22 रन खर्च किए हैं. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ज्यादा आगे थी, गेंद को खेल दिया पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ. सुशांत मांजरेकर क्या इशारा करने वाले हैं, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा प्रहार प्रीमियर लीग का शानदार चौका. मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. काल क्षेत्ररक्षण करत असताना समाधान अहिरकर यांनी प्रभावित केलं आणि आता बॅटिंग करत असताना रवी अहिरे हे प्रभावित करतायत. क्या बात है, बहुत बेहतरीन बल्लेबाजी अभी तक हुई है शीर्षा स्पोर्ट के रवि अहिरे द्वारा. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, ज्यादा एक्रोच चले गए थे, विकेट के सामने पाए गए. दीपक को मिला विकेट, बहुत महत्वपूर्ण है और रवि अहिरे की बिल्कुल पारी समाप्त हुई है. विकेट चाहिए चैलेंजर के लिए, वो विकेट चाहिए और चंद्रकांत जी वो विकेट मिला. बहुत खतरनाक लग रहे थे, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे और रवि अहिरे की पारी समाप्त हुई. विकेट आणखी एक येताना पाहिलं मी. तिसरी विकेट आली आहे. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर ती चिंतेची बाब नसणार आहे सिरसाटला कारण आता जो पल्ला गाठायचा आहे तो अर्धा पल्ला गाठला देखील आहे. परंतु विकेट जर येत राहिल्या प्रतिस्पर्धी मॅचमध्ये येऊ शकतील. परंतु इकडे जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल 33 झालेल्या देखील आहेत. बिल्कुल विकेट एक नहीं, विकेट आपको गुच्छे में लेने तब जाकर बात बनेगी. बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का. रवि अहिरे की पारी समाप्त हुई, दीपक को विकेट मिला, लेकिन ये बहुत बड़ा ओवर है. प्रहार प्रीमियर लीग 2023 सीजन 6 ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज्ड बाय नौशाद शिकलगार, ऑर्गेनाइजर अजीम शिकलगार. तालियां बज रही डगआउट में. रवि अहिरे ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन, एक प्लेटफॉर्म बना के अपनी टीम के लिए जरूर दिया है. स्कोर आपको मैं जरूर बताना चाहूंगा, 33 रन. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल आए हैं. धनंजय बिनताड़े, ये भी आक्रामक बल्लेबाज है. एनबी ट्रॉफी में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया था. स्कोर की बात करते 33 59 रनों का आपको पीछा करना है. दीपक ने यहाँ विकेट प्राप्त किया है, विकेट लिया है. तर या ठिकाणी भिवंडीवरून खास शुभम नाईक देखील उपस्थित राहत आहेत. त्यांचे हार्दिक असं स्वागत करू.
इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट दीपक। और अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, ब्रोकल में टो क्रशिंग यॉर्कर था। ये बार बार कोशिश करते रहे और अनसेटल किया था, टैकल किया था दीपक को। ओवर अभी आयरे ने एक बार इनको सफलता मिली और दीपक का ये ओवर समाप्त। महंगा ओवर है, रन संख्या 34, 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर की बात करें तो बहुत ज्यादा रन आए, विकेट भी मिला लेकिन बहुत महंगे साबित हुए। क्रुशियल विकेट था। चंद्रकांत जी, अब जाकर क्या मैच में पलट होगा? 59 रन बनाने हैं और 2 ओवर में पावर प्ले में बेहतरीन बल्लेबाजी भी है। 2 विकेट गिरे लेकिन स्कोरबोर्ड देखिए, रफ्तार बहुत अच्छी रही है बल्लेबाजों की। चांगली या ठिकाणी धावसंख्या बनवली, मॅच जवळपास 66च्या दिशेने गेलेली आहे, परंतु विकेट मी पुन्हा म्हणेल जर कधी विकेट एकत्रितपणे आल्या तर मात्र या ठिकाणी मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो चॅलेंजरचा, अन्यथा मॅच 66च्या दिशेने निघाली आहे, पुण्याच्या दिशेने निघाली आहे। चैलेंजर्स वोट बिल्कुल ये भी लड़ना जानते हैं, बहुत सारे यंग खिलाड़ी हैं। दीपक के ओवर में 27 रन 1 विकेट, स्कोर 34, 3 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी रहती है, अच्छी गेंदबाजी की थी गेंदबाज प्रथमेश ठाकरे ने। यह क्रुशियल मुकाबला प्रहार प्रीमियर लीग 2023 सीजन 6। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए धनंजय भिंताड़े। हेलीकॉप्टर उड़ाया इस बात की तरफ, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है। शानदार स्ट्रोक, बेहतरीन बल्लेबाजी। ये दिनेश, खास करके आप देख रहे तो बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते बल्लेबाज ऑन साइड पर गेंद को खेल दिया था बल्ले के बीचों बीच। धनंजय भिंताड़े, दिनेश भिंताड़े साहब का जो टूर्नामेंट एनबी ट्रॉफी, वहां भी इन्होंने अपना जलवा दिखाया था। 40 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑफ के बाहर गेंद को कट कर दिया, हवा में गेंद है, पीछा एक बार फिर कर रहे, गेंद नहीं रुकने वाली, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। इस मुकाबले में धनंजय भिंताड़े का बल्ला बोल रहा है, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। पहले गेंद को खेल दिया था डीप मिड विकेट क्षेत्र में, अभी फिलहाल टप्पा खाने के बाद उछाल था, बैकफुट चले गए, पॉइंट पर खेलना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं था। अच्छी बात यह थी कि गेंद कैप में चली गई है। 44, 3 विकेट के नुकसान पर। शीर्षा स्पोर्ट बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर प्रथमेश की अगली गेंद राइट ऑफ ओवर द विकेट। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद शरीर से दूर खेलते हुए, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई है, बल्ले का अनुनी किनारा और गेंद चलेगी फाइनल क्षेत्र की तरफ। 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास। रन संख्या 45, 3 विकेट के नुकसान पर। 59 रनों का लक्ष्य सिरसा स्पोर्ट के सामने। प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार प्रथमेश ठाकरे, राइट ऑफ ओवर द विकेट। ओह, ये अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई। बिल्कुल आप देख सकते हैं छोटे स्टंप की तरफ लैंड हुई और उसके बाद में गेंद अंदर आई और उछालता। बल्लेबाज बैकफुट पर रहे, थोड़ा क्रैम्प हुए, अपने बाजू खोलने का मौका नहीं मिला। स्कोर बिल्कुल अभी भी 45, 3 विकेट के नुकसान पर। 45 for loss of 3 विकेट। प्रथमेश की अगली गेंद मिस टाइम स्ट्रोक है, डी स्क्वायर पर कोई खिलाड़ी नहीं है, दायरे के अंदर खिलाड़ी है, लिया कैच। बल्लेबाज बैक टू द पेविलियन जा रहे हैं। चौथे विकेट का पतन, योगेश की पारी समाप्त। मॅचच्या दिशेने वाटचाल आहे, परंतु आणखीन एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत प्रथमेश ठाकरे, युवा अष्टपैलू खेळाडू आहेत आणि एक महत्त्वाची विकेट म्हणजे योगेश पवार यांना देखील त्यांनी बाद केले। मनसुख शाह नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाडचे खेळाडू आहेत, बॅटिंगसाठी जात आहेत। हे दृश्य आपण पाहू शकता विहंगम ड्रोनच्या साह्याने। या स्पर्धेचा आजूबाजूला टोले जंग, उंच उंच इमारती, गोरेगाव देखील बदललंय। एकेकाळी कामगारांचा परिसर आता मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे। अगदी उंच उंच मनोरे, उंच उंच इमारती आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळत आहेत। मायानगरीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते, अर्थात गिरणी कामगारांसाठी हे हक्काचं घर अर्थात गोरेगाव। आणि आता इथे आपण उंच उंच इमारती। रन संख्या 45, 4 विकेट के नुकसान पर प्रथमेश ठाकरे फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं। धनंजय पारा पर मनसुख जिन्होंने खाता नहीं खुला है, कलाई के साथ मोड़ दिया गेंद को ऑन साइड पर। कलात्मक क्रिकेट बहुत बढ़िया तरीके से और 1 रन का इजाफा। मनसुख 1, स्कोर बिल्कुल इस वक्त 46, 4 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल चल रहा है, तीसरा ओवर प्रगति पर। बेहतरीन तरीके से अभी तक शीर्षा स्पोर्ट ने यहां रन बनाए हैं। स्कोर 46, 4 विकेट के नुकसान पर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है।
अभी भी 18 गेंदे 13 रनों की जरूरत है। तो अगर ये मुकाबला चैलेंजर स्पोर्ट को जीतना है तो एक मैजिकल स्पेल, मैजिकल ओवर या एक बार फिर मेडन ओवर, क्रिकेट की परिभाषा की बात करें मेडन ओवर या हैट्रिक लेने पड़ेंगे, आपको हैट्रिक लेनी पड़ेगी, तब जाकर आप कमबैक कर सकते हैं। नहीं तो शीर्षा स्पोर्ट के बल्लेबाजों ने बेहतरीन बल्लेबाजी की है, शानदार प्रदर्शन किया है। और अब आप ड्रोन व्यू देख रहे हैं जहां डाइस है, मेहमान है, ट्रॉफीज है, ये खूबसूरत नजारा है और बिल्कुल यहाँ बहुत ही बेहतरीन माहौल बना हुआ है। ये प्रहार प्रीमियर लीग 2023 टूर्नामेंट के आयोजन करता नौशाद शिकलगार, ये मंच बिल्कुल सजा हुआ है। राहुल पाटिल के हाथ में गेंद, स्कोर 44 विकेट के नुकसान पर। बल्लेबाज मनसुख इज प्लेइंग ऑन 1, स्कोर 46 for 4। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, शरीर से दूर के लिए गली की तरफ खिलाड़ी तैनात है, टाइमिंग अच्छा नहीं था, बहुत बढ़िया गेंद, अच्छी गेंद थी आउट ऑफ द स्टंप गेंदबाज राहुल पाटिल द्वारा। प्रथमेश 2 ओवर 19 रन 2 विकेट। पहले ओवर में नपी तुली गेंदबाजी की थी सटीक लाइन के साथ, लेकिन इस ओवर में जो दूसरा ओवर था बिल्कुल महंगा रहा। और इससे पहले दीपक के ओवर में 27 रन, रवि आहिरे की शानदार बल्लेबाजी, स्कोर 46 4 विकेट के नुकसान पर। अब आगे गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाज बैक टू द पेविलियन जा रहे धनंजय। 47 पर यह चौथा झटका, मैच अभी भी बना हुआ है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, टप्पा की बात करें तो बिल्कुल थोड़ा ऑफ स्टंप के बाहर था, वहां से गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी। इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे चंद्रकांत जी, खड़े खेलने की कोशिश और खामियाजा भुगतना पड़ा। धनंजय बैक टू द पेविलियन। मॅच आवाक्यात आहे ना, अशा वेळेला जर बेजबाबदार काही फटके आले तर मॅच मध्ये प्रतिस्पर्धी टीम देखील येईल, कारण 47 धावा झाल्यात, 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे। आणि एनबीआवर टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय। चालू मॅच मधील विजेत्यांबरोबर ही मॅच होईल। नवनाथ हाडवळे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात। नवनाथ हाडवळे, गुलेवाडी, संगमनेर। 5 बल्लेबाज डगआउट की तरफ आराम फरमाते हुए शीर्षा स्पोर्ट के लिए। 47 for 5, अच्छी गेंदबाजी राहुल पाटिल की तरफ से। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, शानदार स्ट्रोक था ये, बल्ले के बीचों बीच और गेंद बाउंड्री के बाद सिक्सर। की चांगली कामगिरी आज बॉलिंग मध्ये देखील चमक दाखवताना पाहायला मिळाले। अष्टपैलू खेळाडू आहेत संगमनेर तालुक्यातील नामवंत खेळाडूंमध्ये, जसं आपण सिब्बान यांना पाहतो तसेच संगमनेर मधून हा देखील खेळाडू गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले। मागील हंगामात जर पाहिलं तर नामदार चषकाची मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक देखील मिळवली होती नवनाथ हाडवळे यांनी, आणि आज मुंबई शहरामध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत। 53 5 विकेट के नुकसान पर। और टॉस गेंद तैयार नहीं थे, लेकिन भाग्य का साथ मिला, बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बाउंड्री की तरफ, 4 रन चौका। फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा लगा, भाग्य बिल्कुल साथ दे रहा है इस वक्त बल्लेबाज का। नवनाथ 10 पर, रन संख्या 57, 5 विकेट के नुकसान पर। शीर्षा स्पोर्ट को यह मुकाबला जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। एनबी अवध टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, प्लीज टॉस बॉक्स की तरफ आइए। अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन, लेकिन खिलाड़ी बिल्कुल थोड़ा सा आगे रखा हुआ था और यहां से लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को क्लियर करने की कोशिश राहुल पाटिल ने और एक झटका दिया है। स्ट्रोक, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, गेंद जानी चाहिए थी, लॉन्ग ऑन क्षेत्र में चली गई, लॉन्ग ऑफ पर मिस टाइम स्ट्रोक था। बल्लेबाज बैक टू द पेविलियन जाते हुए नवनाथ। 57 पर 6, 2 रनों की जरूरत है, 2 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। एनबी अवध टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस बॉक्स में आप तैयार हैं। आकाश को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, कप्तान बिल्कुल तैयार है। तुषार रंधीवे को मैं देख रहा हूं इस वक्त, बाजा। 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रिवर्स स्वीप कारगर और गेंद बाउंड्री के बाहर, जोरदार प्रहार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। यह मुकाबला शानदार तरीके से शीर्षा स्पोर्ट ने अपने नाम पर कर दिया है। प्रसाद परब को एक बार फिर टॉस बॉक्स में जुड़ने वाले हैं और मुकाबला होगा शीर्षा स्पोर्ट बनाम एनबी अवध। 2 बड़ी टीमें और ये बिल्कुल आप देख रहे बड़ा मैच है, संघर्षपूर्ण मुकाबला रहेगा।